Dear student, in the last year we have seen similar triangles. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी आपण त्या ठिकाणी असणारे जे काही समरूप त्रिकोण जे आहेत तर ते समरूप त्रिकोण म्हणजे नेमकं काय हे आपण त्या ठिकाणी पाहिलेले. थोडंसं त्या ठिकाणी रिकॉल आपल्याला करायचे पहा की या ठिकाणी मी दोन असणारे जे काही ट्रायंगल जे आहेत तर ते ट्रायंगल त्या ठिकाणी काढलेले पहा. याच्या बाबतीमध्ये काय लिहिता येईल आपल्याला की इन ट्रायंगल ABC, ट्रायंगल हा ABC आहे, अँड ट्रायंगल DEF अशी दोन त्रिकोण जे आहेत तर ते दोन त्रिकोण त्या ठिकाणी. इफ अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल कोणता दिसतोय तर या ठिकाणी कॉन्ग्रुएंट अँगल D. त्याच्यानंतर अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल कोणता दिसतोय E. पुढे अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल, अँगल C शी कॉन्ग्रुएंट कोणता दिसतोय तर EF. अँड रेशोच्या बाबतीमध्ये पहा की AB अपॉन D इज इक्वल टू BC अपॉन EF is equal to AC upon DF. Then triangle ABC congruent triangle DEF. इथे किंवा हेच आपल्याला असं त्या ठिकाणी लिहिता येईल की ट्रायंगल ABC and triangle DEF are similar triangles. आणि म्हणून काय सांगता येईल की त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF मध्ये जर कोण A कोण D शी एकरूप असेल, कोण B कोण E शी एकरूप असेल, कोण C कोण F शी एकरूप असेल आणि गुणोत्तराच्या बाबतीमध्ये AB अपॉन D BC अपॉन EF इज इक्वल टू AC अपॉन DF असं जर असेल तर हे दोन्ही त्रिकोण कसे असतात तर त्या ठिकाणी ते समरूप असतात. त्याच्यानंतर पुढे की ट्रायंगल ABC and triangle DEF are similar is expressed as triangle ABC similar triangle DEF. या ठिकाणी त्रिकोण ABC आणि त्रिकोण DEF हे समरूप आहे. हे कसं लिहितो आपण की त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF असं आपण त्या ठिकाणी लिहितो. याच्यानंतर पुढे आपल्याला पाहायचंय तर त्या पाहिजे टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीज ऑफ ट्रायंगल्स. काय पाहिजे त्या ठिकाणी पुढे मी त्या ठिकाणी लिहितो. त्याच्या पुढे टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स.
या ठिकाणी त्रिकोण जे आहे तर त्या त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या आपल्याला पाहिजे. फॉर सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स द नेसेसरी कंडिशन्स आर दॅट देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द सेम प्रपोर्शन अँड देअर करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. बघायचं की दोन असणारे जे काही त्रिकोण जे आहेत तर ते दोन त्रिकोण समरूप असण्यासाठी त्याच्या तिन्ही असणाऱ्या ज्या काही संगत असणाऱ्या ज्या काही बाजू ज्या आहेत तर त्या बाजू प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असणं त्याला म्हटलेले करस्पॉन्डिंग साइड्स. आणि दुसरं आपल्याला सांगितलंय त्याच्या असणारे काही करस्पॉन्डिंग अँगल संगत असणारे तिन्ही असणारे जे काही संगत कोण जे आहेत तर ते संगत कोण त्या ठिकाणी एकरूप असणं आवश्यक असतं. आउट ऑफ दीज कंडिशन्स मीन्स 3 त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे साईड कशा असतील त्याच्या तिन्ही साईड्स कशा पाहिजे करस्पॉन्डिंग साईड्स त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की प्रपोर्शन मध्ये असते जे 3 घटक त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर उरलेले तिन्ही संगत कोण पुन्हा हे 3 घटक म्हणजे असे 6 असणारे जे काही घटक जे आहेत तर त्या घटकांचा आपल्याला विचार करायचा आहे की आउट ऑफ दीज कंडिशन्स when 3 specific conditions are fulfilled the remaining conditions are automatically fulfilled. ज्या काही 6 अटी ज्या आहेत तर त्या 6 अटींपैकी 3 विशिष्ट असणाऱ्या ज्या काही अटी ज्या आहेत तर त्या अटींची जर पूर्तता जर झाली तर उरलेल्या असणाऱ्या ज्या काही अटी ज्या आहेत उरलेल्या 3 अटींची असणारी काही पूर्तता जी आहे तर ती पूर्तता त्या ठिकाणी आपोआप त्या ठिकाणी होतात. दिस मीन्स for similarity of the two triangles only 3 specific conditions are sufficient. म्हणजेच आपल्या लक्षात येतं नसतं की 2 असणारे जे काही त्रिकोण जे आहेत तर ते 2 त्रिकोण त्या ठिकाणी समरूप होण्यासाठी 3 विशिष्ट अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही अटी ज्या आहेत तर त्या अटी त्या ठिकाणी पुरेशा त्या ठिकाणी असतात. सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स कॅन बी कन्फर्म बाय टेस्टिंग दीज 3 कंडिशन्स. आणि याच्या काही 3 अटी ज्या आहेत तर त्या 3 अटी त्या ठिकाणी तपासून ते 2 त्रिकोण जे आहेत तर ते 2 त्रिकोण त्या ठिकाणी समरूप आहेत का हे आपल्याला त्या ठिकाणी ठरवता येतं. द ग्रुप ऑफ सच सफिशियंट कंडिशन्स आर कॉल्ड टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी विच वी शॅल यूज. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की 2 समरूप त्रिकोण जे आहेत तर ते 2 त्रिकोण समरूप आहेत का हे ठरवण्यासाठी त्या विशिष्ट अटी ज्या आहेत तर त्या अटी त्या ठिकाणी तपासणं पुरेसे त्या ठिकाणी असतं. मग आता कोणकोणत्या त्या ठिकाणी असणाऱ्या काही टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी जी आहेत तर त्याच्यापैकी पहिली आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे ए टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ द ट्रायंगल्स. ए दॅट इज अँगल टेस्ट फॉर सिमिलॅरिटीज ऑफ द ट्रायंगल. पहिली आपल्याला त्या ठिकाणी टेस्ट पाहिजे तर ती आहे ए टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसते की समरूपतेची कोको कसोटी आपल्याला पाहिजे. काय पाहिजे की समरूपतेची को कसोटी अँगल ए दॅट इज अँगल कसोटी जी आहे तर ती कसोटी आपल्याला. आता याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला 2 ट्रायंगल जे आहे तर त्या 2 ट्रायंगलचा त्या ठिकाणी विचार करावा लागेल. आता पुढे फॉर ए गिव्हन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस when corresponding angles of 2 triangles are congruent then the 2 triangles are similar. आता काय सांगितले की 2 त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये दिलेल्या काय सांगितलं एकाच एक संगतीनुसार करस्पॉन्डन्स ऑफ द व्हर्टायसेस म्हणजे दिलेल्या एकाच एक संगतीनुसार 2 त्रिकोणांच्या व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदूमधील दिलेल्या एकाच एक संगतीनुसार होणारे संगत कोण जर एकरूप असतील तर ते त्रिकोण कसे असतात एकरूप त्या ठिकाणी असतात. आता हेच मी त्या ठिकाणी स्टेटमेंट जे आहे तर ते स्टेटमेंट त्या ठिकाणी लिहितोय. काय लिहितोय
फॉर ए गिव्हन correspondence of vertices when corresponding angles of two triangles are congruent, then the two triangles are similar. ही दोन त्रिकोण समरूप कधी असू शकतात की दिलेले जे काही दोन त्रिकोण जे आहेत तर त्या दिलेल्या दोन त्रिकोणांच्या असताना जे काही शिरोबिंदूचे आहेत तर त्या शिरोबिंदूच्या दिलेल्या एकाच एक संगतीनुसार होणारे हे जे अशा प्रकारचे दाखवलेले जे काही संगत कोण जे आहेत तर ते संगत कोण जर एकरूप असतील तरच हे दोन त्रिकोण जे आहेत तर ते दोन त्रिकोण कसे असतील समरूप त्या ठिकाणी असतील. उदाहरणार्थ पहा आकृतीमध्ये दिलेले जे काही दोन त्रिकोण जे आहेत तर त्या दोन त्रिकोणांच्या बाबतीमध्ये कोणता त्रिकोण आहे त्रिकोण एबीसी म्हणजे ट्रायंगल एबीसी. इन ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल PQR तर याच्यामध्ये काय करायचे आपल्याला गिव्हन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस पुढे इन द करस्पॉन्डन्स म्हणजे संगतीनुसार. आता कोणती संगती आहे तर पहा या ठिकाणी ABC 1-to-1 करस्पॉन्डन्स PQR अशा प्रकारची असणारी काही व्हर्टायसेस जे आहेत तर त्या व्हर्टायसेस मधले त्या ठिकाणी एकाच एक संगती जर असेल तर पहा इफ अँगल ए कॉन्ग्रंट अँगल ए कॉन्ग्रंट अँगल कोणता दिसतोय तर अँगल बी तरी पी. त्याच्यानंतर अँगल बी कॉन्ग्रंट अँगल बी कॉन्ग्रंट अँगल कोणता दिसतोय तर त्या ठिकाणी क्यू अँड अँगल सी कॉन्ग्रंट अँगल सीसी कोणता कॉन्ग्रंट दिसतोय तर या ठिकाणी आर. देन ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल PQR. हे जे काही त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण PQR 1-to-1 करस्पॉन्डंट कशी आहे एबीसी एकाच एक संगती PQR अशी जर संगती जर असेल आणि काय सांगितलंय की कोण ए कोण PC एकरूप आहे त्याच्यानंतर कोण बी कोण QC एकरूप आहे कोण सी जो आहे तर तो कोण RC त्या ठिकाणी एकरूप असेल तर हे दोन्ही त्रिकोण काय होता नसतात एकमेकांशी त्या ठिकाणी कशी आहेत तर त्या ठिकाणी सिमिलर आहेत म्हणजे त्या ठिकाणी समरूप त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर पुढे पेज नंबर 17 वर तुम्हाला प्रूफ ऑफ ए टेस्ट त्या ठिकाणी देईल जी कोको असणारी जी काही कसोटी जी आहे तर त्या कसोटीची असणारी जी काही सिद्धता जी आहे तर ती सिद्धता त्या ठिकाणी दिलेली ती तुम्ही त्या ठिकाणी पाहून ठेवा. पण त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे ए टेस्ट फॉर द सिमिलॅरिटी ऑफ द ट्रायंगल. पुढची टेस्ट आहे ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतं की समरूप त्रिकोणांची को कसोटी त्या ठिकाणी पुढे आपल्याला त्या ठिकाणी व्हायची
काय म्हटले तिला, समरूप त्रिकोणांची कोको दॅट इज कोण कसोटी. काय वी नो दॅट फॉर ए गिव्हन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस व्हेन टू angles of the triangles are congruent to two corresponding angles of the another triangle, then the remaining angle of the first triangle is congruent to the remaining angle of the second triangle. की शिरोबिंदूच्या एखाद्या एकासेक संगतीनुसार एका त्रिकोणाची असणारे जे काही दोन कोन, एका त्रिकोणाचे दोन कोन जर दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणांशी जर एकरूप असतील तर आपल्या लक्षात येत असते की पहिल्या त्रिकोणाचा उरलेला कोन हा दुसऱ्या त्रिकोणाच्या उरलेल्या कोणाशी कसा असतो, एकरूप असतो, हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. धिस मीन्स व्हेन द टू अँगल्स ऑफ वन ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट टू two corresponding angles of the another triangle, then this condition is sufficient for similarity of the two triangles, and this condition is called a test of the similarity of the triangles. जे याच्यावरून आपल्या त्या ठिकाणी लक्षात येत नसते की एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनांशी जर त्या ठिकाणी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण त्या ठिकाणी समरूप असतात. आणि हा जो काही गुणधर्म जो आहे तर त्या गुणधर्माला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीज, किंवा त्यालाच मराठीमध्ये त्या ठिकाणी आपण समरूपतेची कोको कसोटी त्या ठिकाणी म्हटले. पण नेक्स्ट टेस्ट आपल्याला पाहिजे साइड टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ द ट्रायंगल्स, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द समरूपतेची बाको कसोटी. आता काय सांगताय, फॉर ए गिव्हन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल्स, दोन त्रिकोण जे आहेत तर त्या दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूच्या एखाद्या एकासेक संगतीनुसार इफ टू पेअर्स ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द सेम प्रोपोर्शन, समजा या त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणाच्या असणाऱ्या ज्या काही संगत बाजूंच्या असणाऱ्या ज्या काही दोन जोड्या ज्या आहेत तर ही पहिली अशा प्रकारची जोडी आणि ही दुसरी जोडी, म्हणजे त्या ठिकाणी संगत बाजूंच्या दोन जोड्या ज्या आहेत तर त्या दोन जोड्या त्या ठिकाणी प्रमाणात त्या ठिकाणी असतील. अँड द अँगल्स बिटवीन देम, आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या जे काही ह्या ज्या काही संगत बाजू ज्या आहेत तर त्या संगत बाजूमध्ये समाविष्ट असलेला हा जो काही कोन जो आहे हा कोन कसा असेल, दुसऱ्या कोणाशी त्या ठिकाणी कसा असेल, एकरूप जर त्या ठिकाणी जर असतील, देन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय SAS टेस्ट. आता त्याच ठिकाणी हेच मी त्या ठिकाणी काय करतोय, ब्लॅकबोर्डवर त्या ठिकाणी राईट डाऊन करतोय. कसोटी काय कसोटी आहे, फॉर ए गिव्हन करस्पॉन्डन्सेस ऑफ व्हर्टायसेस, correspondence of vertices of two triangles, if two pairs of corresponding sides are in the same proportion, corresponding sides are in the same proportion, and the angles between them are congruent
congruent, then the two triangles are similar. Then the two triangles are similar. पुन्हा एकदा त्या ठिकाणी पहा की दोन त्रिकोणांच्या दिलेल्या एकाच एक संगतीनुसार काय सांगितले की दोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूंच्या एकाच एक संगतीनुसार जर ह्याच्या काही संगत बाजू ज्या आहेत तर त्या संगत बाजूंच्या दोन जोड्या, पहिली जोडी त्या ठिकाणी आपल्याला KL इथे KL अपॉन RS अशा प्रकारची एक जोडी दाखवणार आहे. दुसरी संगत जोडी जी आहे तर ती LM अपॉन ST. अशा संगत बाजूंच्या दोन जोड्या कशा असतील, प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असतील आणि ह्या ज्या काही बाजू ज्या आहेत तर त्या बाजूंनी समाविष्ट केलेला इथे या ठिकाणी L कोण, ज्याच्या असणाऱ्या ज्या काही दोन प्रमाणात असणाऱ्या ज्या काही बाजू ज्या आहेत तर त्या बाजूंनी समाविष्ट केलेला हा S कोण कसे असतील, जर एकरूप जर असतील तर हे दोन त्रिकोण आपल्या लक्षात येता नसते की साईड अँगल साईड हे जे काय असणार जे काही टेस्ट ऑफ सिमिलरिटी जे आहे तर त्याच्यानुसार ते काय होता नसतात, कॉन्ग्रंट त्या ठिकाणी होता नसतात. पण आता हे कळलं नसेल तर उदाहरणावरून आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, इफ in triangle, which triangle KLM and triangle RST अशा प्रकारचे दोन ट्रायंगल जे आहेत तर ते दोन ट्रायंगल आपल्याला त्या ठिकाणी दिले. त्याच्यानंतर याच्यामध्ये असणारे काही कॉन्ग्रंट अँगल जे आहेत तर ते कॉन्ग्रंट अँगल साइड मध्ये आपण त्या ठिकाणी दाखवलेले, पण त्याचे नाव मी त्या ठिकाणी लिहितो की अँगल KLM कॉन्ग्रंट अँगल RST. दोन्ही असणाऱ्या काही प्रमाणामध्ये असणाऱ्या काही बाजू ज्या आहेत तर त्या बाजूंमध्ये असणारा जो काही कोण जो आहे तर तो कोण त्या ठिकाणी एकरूप आहे. अशाच पद्धतीने पुढे की KL अपॉन RS ही जी काय असणारे ती काही साईड ज्या आहेत तर त्या साईडचं प्रपोर्शन आपण त्या ठिकाणी काढू. 1/1 काय आहे 5 च्या ठिकाणी म्हणजे 1/10 त्या ठिकाणी काय आले 15. त्या ठिकाणी डेसिमल पॉईंट जर काढला तर त्याच्यानंतर याच्यामधलं 5 ठिकाणी भाग द्या 5 आणि 5 त्रिक 15 5 गुणे 10 बरोबर. हे प्रपोर्शन त्या ठिकाणी पहिले असणार. दुसऱ्यामध्ये काय प्रपोर्शन येते बा की सर्वसाधारणपणे LM ST इज इक्वल टू 2/3. म्हणजेच आपल्याला लक्षात येत नसते की KL अपॉन RS इज इक्वल टू LM अपॉन ST. म्हणजे या ठिकाणी संगत बाजूमधलं असणारे जे काही प्रमाण जे आहे संगत बाजूच्या आहेत तर त्या संगत बाजूंच्या असणाऱ्या ज्या काही दोन जोडे जे आहेत तर त्या दोन जोड्या कशा आहेत तर त्या ठिकाणी प्रपोर्शनेट आहेत, प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहेत. असं जर असेल संगत बाजू कशा असतील, प्रपोर्शनेट असतील, प्रमाणामध्ये असतील आणि या संगत बाजूंमध्ये समाविष्ट असणारा काही कोण जो आहे तर तो कोण कसा असेल तर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट जर त्या ठिकाणी जर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल की देअरफॉर ट्रायंगल KLM कॉन्ग्रंट ट्रायंगल RST and by which test साइड अँगल साइड टेस्ट. तर ही साइड आहे, पुन्हा हा अँगल आहे आणि हा पुन्हा साइड आहे, म्हणून साइड अँगल साइड टेस्टने हे दोन्ही असणारे जे काही ट्रायंगल जे आहेत तर ते कसे होतील तर त्या ठिकाणी ते कॉन्ग्रंट त्या ठिकाणी होतील. पुढे नेक्स्ट टेस्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे साइड टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ द ट्रायंगल. म्हणजे समरूपतेची त्या ठिकाणी बा कसोटी त्या ठिकाणी पाहिजे. आता काय सांगता येईल, फॉर ए गिव्हन करस्पॉन्डन्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल्स, की दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एखाद्या एकाच एक संगतीनुसार काय सांगता येईल, व्हेन द 3 sides ऑफ ए ट्रायंगल आर इन प्रोपोर्शन टू द करस्पॉन्डिंग 3 sides ऑफ द अनदर ट्रायंगल.
काय सांगता येईल की दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एखाद्या एकाच एक संगतीनुसार जेव्हा एका त्रिकोणाच्या असणाऱ्या ज्या काही तीन बाजू ज्या आहेत तर त्या तीनही बाजू जर दुसरा असणारा जो काही त्रिकोण जो आहे तर त्या दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही असणाऱ्या ज्या काही बाजू ज्या आहेत तर त्या तीनही बाजूंशी कशा असतील एकाच प्रमाणामध्ये जर असतील तर काय म्हणता येईल देन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर. तर ते दोन्ही त्रिकोण जे आहेत तर ते दोन्ही त्रिकोण त्या ठिकाणी समरूप त्या ठिकाणी. आणि हा जो काही समरूपतेचा असणारा जो काही गुणधर्म जो आहे तर त्या गुणधर्मालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले एस टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ द ट्रायंगल किंवा त्याला आपण त्या ठिकाणी समरूपतेची बा कसोटी त्या ठिकाणी. आता ही त्या ठिकाणी मी पुन्हा त्या ठिकाणी ही जी काय असणारी जी काही टेस्ट जी आहे तर ते टेस्ट फक्त नोट डाऊन त्या ठिकाणी करतोय. हा काही लक्षात येईल की फॉर ए गिव्हन correspondence of a vertices of two triangles काय सांगता येईल given the three sides three sides are in proportion to corresponding three sides of another triangle, then the two triangles are similar. पुन्हा एकदा त्या ठिकाणी लक्षात ठेवा की दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एका सेक्शन नुसार जेव्हा एका त्रिकोणाच्या असणाऱ्या काही तीन बाजू ज्या आहेत तर त्या तीन बाजू जर दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूंशी कशा असतील तर त्या ठिकाणी एकाच प्रमाणामध्ये असतील तर ते दोन त्रिकोण जे आहेत तर ते दोन त्रिकोण कसे होताना दिसतात समरूप त्या ठिकाणी. उदाहरणार्थ पहा कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी दाखवता येईल की फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅम मध्ये कोणते त्या ठिकाणी ट्रायंगल आहेत तर इन ट्रायंगल पी क्यू आर अँड ट्रायंगल एक्स वाय झेड अशा प्रकारचे दोन त्रिकोण आणि याच्या असणाऱ्या काही बाजू ज्या आहेत तिन्ही बाजू काय करायच्या दुसऱ्याशी त्या ठिकाणी प्रोपोर्शन मध्ये दाखवायच्या. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला पुढे काय सांगता येईल if PQ upon XY is equal to QR upon YZ is equal to PR upon XZ. ज्या ठिकाणी दोन्ही त्रिकोण जे आहेत तर त्या दोन्ही त्रिकोणांच्या असणाऱ्या काही बाजू ज्या आहेत तर त्या बाजू कशा आहेत तर आपल्या लक्षात येत नसतंय की एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू कशा दाखवल्या आपण दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंशी एकाच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असतील तर आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल देन ट्रायंगल PQR कॉन्ग्रुएंट ट्रायंगल XYZ. तर आपल्या लक्षात येत नसते की त्रिकोण PQR समरूप त्रिकोण XY आणि कसोटी जी आहे तर ती कसोटी आपल्याला लक्षात येत नसते बा किंवा साईड असणारे ते काही टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीनं हे दोन असणारे ते काही त्रिकोण जे आहेत तर ते त्रिकोण काय होता नसतात तर त्या ठिकाणी समरूप त्या ठिकाणी होता नसतात. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. जे समरूप त्रिकोण जे आहेत तर त्या समरूप त्रिकोणांचे गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. नेक्स्ट आपल्याला पाहिजे
प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल, समरूप त्रिकोणांची गुणधर्म. आता पहिली प्रॉपर्टी आपल्याला माहिती काय प्रॉपर्टी आहे. पहिली प्रॉपर्टी मी त्या ठिकाणी लिहितो की ट्रायंगल ABC, congruent triangle ABC, it is called as reflexivity. याचा अर्थ काय की प्रत्येक असणारा जो काही त्रिकोण जो आहे तर तो प्रत्येक त्रिकोण स्वतःशी त्या ठिकाणी समरूप त्या ठिकाणी असतो. त्याला म्हटलेले रिफ्लेक्सिव्हिटी किंवा मराठीमध्ये त्याला म्हटलेले परावर्तनता. काय म्हटलेले? परावर्तनता. अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी लक्षात आलं. प्रत्येक त्रिकोण जो आहे तर तो कसा असतो? स्वतःशी त्या ठिकाणी समरूप त्या ठिकाणी असतो. दुसरी प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल पहा की इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल DF, then triangle DF सिमिलर ट्रायंगल ABC. येते पहा. पहिल्यांदा स्टेटमेंट आपण त्या ठिकाणी लिहू. काय स्टेटमेंट आपल्याला लिहिता येईल? इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल DEF, जी त्रिकोण ABC कसा आहे, DFC त्या ठिकाणी कसा आहे तर त्या ठिकाणी सिमिलर आहे, देन ट्रायंगल DEF कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ABC. याचा अर्थ काय की पहिला त्रिकोण जो आहे तर तो पहिला त्रिकोण काय दाखवलेला आहे? दुसऱ्याशी एकरूप आहे. तर दुसरा त्रिकोण जो आहे तर तो दुसरा त्रिकोण पहिल्याशी एकरूप असतो. म्हणजे पहिला त्रिकोण जर दुसऱ्याशी एकरूप असेल तर दुसरा त्रिकोण काय असतो? पहिल्याशी त्या ठिकाणी एकरूप असतो. ज्यालाच त्या ठिकाणी जी काही प्रॉपर्टी जी आहे तर त्या प्रॉपर्टीला म्हटलेले सिमेट्री. काय म्हटलेले? सिमेट्री. किंवा त्यालाच मराठीमध्ये त्या ठिकाणी सममितता काय म्हटलेले? सममितता. त्याच्यानंतरची पुढची तिसरी प्रॉपर्टी आपल्याला दिलेली पहा की तिसरी प्रॉपर्टी काय आहे आकृतीच्या बाबतीमध्ये तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येईल. इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल DF, देन ट्रायंगल DF सिमिलर ट्रायंगल GHI, देन ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल GHI. स्टेटमेंट जे आहे ते स्टेटमेंट मी त्या ठिकाणी लिहितोय. काय सांगितलेले की तिसरं आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपर्टी लिहायची. इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल DEF, पहिलं स्टेटमेंट. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय? अँड ट्रायंगल DEF सिमिलर ट्रायंगल. हा DEF जो आहे तर तो कशाशी पुन्हा त्या ठिकाणी सिमिलर आहे तर GHI सिमिलर ट्रायंगल GHI. देन असं जर असेल तर हा देन ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल GHI. थोडक्यामध्ये अर्थ आपल्या लक्षात येईल की पहिला त्रिकोण जो आहे तर तो पहिला त्रिकोण काय आहे? दुसऱ्याशी एकरूप आहे. दुसरा त्रिकोण जो आहे तर तो तिसऱ्याशी एकरूप आहे. तर पहिला त्रिकोण जो आहे तर तो तिसऱ्याशी त्या ठिकाणी एकरूप असतो. आणि ही जी काय असणारी जी काही प्रॉपर्टी जी आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या की पहिला त्रिकोण दुसऱ्याशी एकरूप, दुसरा त्रिकोण तिसऱ्याशी एकरूप असेल तर पहिला त्रिकोण तिसऱ्याशी त्या ठिकाणी एकरूप असतो. आणि ही जी काही प्रॉपर्टी जी आहे तर त्या प्रॉपर्टीला म्हटलेले ट्रान्झिस्टिव्हिटी. काय म्हटलेली बा या प्रॉपर्टीला? ट्रान्झिस्टिव्हिटी. किंवा त्यालाच त्या ठिकाणी मराठीमध्ये संक्रमितता किंवा संक्रामकता असं म्हटलेले.
काय म्हटलेले संक्रामकता जी सरकू शकते. म्हणजे सरकू शकते म्हणजेच काय की पहिला त्रिकोण जो आहे तर तो दुसऱ्याशी एकरूप, दुसरा त्रिकोण जो आहे तर तो तिसऱ्याशी एकरूप असेल, तर पहिला त्रिकोण या ठिकाणी तिसरा असणारा जो काही त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणाशी त्या ठिकाणी समरूप असतो. आपण त्या ठिकाणी टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीज ऑफ ट्रायंगल्स त्या ठिकाणी पाहिले. यांचा वापर जो आहे तर तो वापर आपल्याला असणारे जे काही ट्रायंगल जे आहे तर ते ट्रायंगल त्या ठिकाणी सिमिलर दाखवण्यासाठी या ज्या काही टेस्ट ज्या आहे तर त्या टेस्टचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करावा लागतो. पण याच्यानंतरचा असणारा जो काही पुढचा भाग जो आहे तर तो पुढचा भाग आपण त्या ठिकाणी पुढील व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत.